यामुळे शेळी किंवा मेंढी मरतेच हा भाग चौथा याची माहिती मी सुरू करतोय। हा सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर हा। आता तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली कुठली करायची, कुठली ट्रीटमेंट नाही करायची सांगितलं मी, सर्व कल्पना दिली। परंतु त्याबरोबर शेळीचा आहार जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे। शेळीचा आहार जर व्यवस्थित असेल तरच तुमची शेळी व्यवस्थितरित्या जिवंत राहू शकते किंवा टिकू शकते। हा आहार जर व्यवस्थित नसेल तुमचा शेळीचा तर कशी काय शेळी, म्हणजे तिची इम्युनो पॉवर, फक्त औषधं देऊन उपयोग नाही ना, त्या औषधाला सपोर्ट फूड कोणतं द्यायचं ते मी सांगतोय। आता शेळी जर नॅचरली खात असेल तर शेळीला कोणता चारा द्यायचा, काय आवश्यक आहे, या वेळेला काय आवश्यक आहे, तिला देणं काय आवश्यक आहे, तर शेळीला लक्षात ठेवा। कवळा कवळा म्हणजे परिपक्व झालेला, की जेणेकरून तिला गिळताना त्रास होऊ नये असा मेथी घास असेल किंवा दशरथ घास असेल, लिंबाचा पाला असेल किंवा सुबाबूळ असेल किंवा शेवग्याचा पाला असेल, हे असे पौष्टिक आहार तिला देणं फार गरजेचं असतं। हे आहार जर तुम्ही देत गेला, म्हणजे खात असेल तर बरं का शेळी, नाहीतर कुठे किंवा आपलं बुसकट, मग ते हरभऱ्याचं असू द्या किंवा तूर बुसकट असू द्या, कुठल्याही प्रकारचं टरफलापासून निघालेलं बुसकट जे आहे ते दिलं थोडं आणि त्याच्याबरोबर हे दिलं तरी सुद्धा चालू शकतंय। मात्र वाळला चारा जर ती खात असेल तरच द्या। वाळला चारा जर खात नसेल तर त्या शेळीला खावं म्हणून जबरदस्ती करू नका। आणि त्या शेळीनं समजा खाते ती पचनी पडणं आवश्यक आहे, तिच्या तोंडाला चव राहणं आवश्यक आहे। कारण सांगतो मी तुम्हाला, आपल्याला जर सर्दी पडसं आलं तर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला वास येत नाही बघा, आणि वास कोणत्याही गोष्टीचा न आल्यामुळं आपल्याला काय खावं अशी इच्छाच होत नाही। मग हे कमी करण्यासाठी तिला जर तुम्ही फुटाणे, नीट लक्ष द्या, फुटाणे जे मिळतात ते फुटाणे दिले, थोडेसे एवढे फुटाणे दिले तिला, एवढेच फुटाणे द्या, ती लगे पटपट खाऊन घेईल आणि ते खाल्ल्यानंतर लगेच दुसरा चारा खायला सुरुवात करेल। जर तुम्हाला फुटाणे देणं योग्य वाटत नसेल तर तुम्ही चाटण, मी पाठीमागं चाटण तयार करायला सांगितले, पण आता इथं चाटण वेगळं करायचं आहे। कशाचं चाटण करायचं आहे ते मी सांगतो, त्याच्यावरती नीट लक्ष द्या। तर थ्रोट इन्फेक्शन कमी होऊन, सर्दी कमी होऊन तिला पूर्णपणे आराम मिळू शकतो। चाटण कशाचं करायचं आहे त्याच्यावरती नीट लक्ष द्या। चाटणासाठी एक कांदा चिरायचा, पूर्ण एक कांदा, दिवसातून 3 दिवस करायचा आहे। एक कांदा पूर्ण चिरायचा, त्या कांद्यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकायच्या, बारीक चिरलेला कांदा असावा,
लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर त्या सुद्धा बारीक चिरा. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे खडी साखर टाकायची. खडी साखर बारीक कुटून टाकायचे 2 चमचे. फक्त अर्धा चमचा मीठ टाकायचं. मीठ आवश्यक आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडासा गूळ टाकायचा आहे आणि पाणी थोडंसं टाकून ते पूर्णपणे एकत्रित करायचं आहे. आता हे एकत्रित करत असताना घरामध्ये सुंठ असते. सुंठ, या सुंठ पावडरीच्या सुगंधामुळं, लक्षात ठेवा, टर्मरिकच्या सुगंधामुळं काय तिचा जो किंवा हे जे उपाय मी सांगतोय ह्याच्यामध्ये खडी साखर आणि आता सुंठ पावडर सांगतोय. ज्येष्ठ मध असेल तर थोडा टाका त्या चाटणामध्ये. आणि हे चाटण असं एकत्रित थोडासा गूळ टाकून तयार करायचं. पुन्हा सांगतो मी वस्तू चाटणासाठी तयार केल्या कोणत्या कुठल्या चाटण आहेत ते सांगतो. एक कांदा सांगितला, 3 लसणाच्या पाकळ्या सांगितल्या बारीक चिरून घ्यायचे ते. यामध्ये 2 चमचे खडी साखर सांगितली. अर्धा चमचा यामध्ये मीठ सांगितले. ह्या तर गोष्टी सर्वांच्या लक्षात आल्या. अर्धा चमचा हळद सांगितली. 1 चतकुर चमचा सुंठ पावडर त्याच्यामध्ये टाका. ये रे. आता यामध्ये थोड्या प्रमाणात फक्त ज्येष्ठ मध टाकायचं. थोड्याच प्रमाणात टाकायचा. ज्येष्ठ मधाची पावडर मिळते ती टाका आणि शेळीला ती एकत्रित करून चाटण करून ती चारा. सर्व चाटण खाल्लं पाहिजे. दिवसातून 1-2 वेळा चाटण हे द्यावं की जेणेकरून तुम्हाला म्हणजे ती शेळी नॅचरल पद्धतीनं ती तिच्या पद्धतीनं ती खाईल. पण तिनं जास्त खाल्लं पाहिजे नाही. हे अजिबात थोडं एखादा आधीमध्ये केळ दिलं, केळाने काय होणार आहे, तिचा कोटा जो आहे तो क्लिअर राहणार आहे, साफ राहणार आहे. लक्षात ठेवा. जशी इम्युनिटी पॉवर ज्याला म्हणतो किंवा जगण्याची जी इच्छा आहे. नाहीतर जनावरांनी काय केलेलं असतं, आजारी जनावरांनी त्यांना भावना असतात परंतु त्या भावना उद्दीपित करण्यासाठी केळ. लक्षात आलं तुमच्या. उत्तम पर्याय सांगितला. सर हे ठीक आहे, आम्ही हे करतो. पण हे 3 दिवसामध्ये जर आमच्या शेळीनं काही खाल्लंच नाही तर काय करायचं. तर जर शेळीनं खाल्लं नाही तर दिवसातून 4 वेळा, अजिबातच शेळी जर खात नसेल आणि थोडं थोडं खात असेल तर दिवसातून 2 वेळा. कधी मग तुमच्या टायमिंगनुसार काय करायचं, 2 ग्लास पाणी घ्यायचं, उकळायला ठेवायचं. ते त्याच्यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे तांदूळ टाकायचे. चांगलं उकळू द्यायचं. लक्षात ठेवा. आणि उकळताना त्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. चांगलं उकळू द्यायचं. अगदी ती डाळ ज्या आतली आहे ती शिजली पाहिजे. आणि मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करायचं कोमट झाल्यानंतर. आणि हे केलेलं जे सिरप आहे, हा सिरप पूर्ण 1.5 ग्लास सिरप तिला एका वेळेला पाजायचा. हा सिरप तुम्ही दिवसातून 4 वेळेला 3 दिवस पाजणं. हा सिरप पाजल्यानंतर शेळी दुसऱ्या दिवसापासून खायला सुरुवात करेल. कारण आपण तिची एनर्जी अजिबात कमी होऊ देत नाहीये. नाहीतर ती शेळी किंवा मेंढी पुन्हा पुढच्या येताला
भरून येण्यासाठी फार अवघड स्थिती होती. पुन्हा त्या शेळीला जाग्यावर आणणे. परंतु ही जर ट्रीटमेंट तुम्ही याच वेळेला केली तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येईल म्हणून. आता मी ह्या व्हिडिओमध्ये जेवढी काय मी पाठीमागं जेवढी काय औषधं सांगितले, हिमालयन 32 सांगितले, कॅप्लॉन पावडर सांगितली, नेबलॉन पावडर सांगितली, आझायथ्रोमायसिनचा सिरप सांगितला, तदनंतर इंजेक्शन सांगितलं, त्यानंतर टॅब्लेट्स सांगितल्या. हे सर्व जेवढं काही मी सांगितलेलं आहे, माझे सर्व सांगितलेलं आहे, हे सांगितलेल्याच्या सर्व फोटोज टाकतो ह्याच्यामध्येच. ह्या फोटोप्रमाणे किंवा विटाकाइंड सिरप सांगितलं मी, अलग अलग सर्व मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्या पद्धतीनं बघा आणि हे आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. आता इंजेक्शनची काय आवश्यकता नाही एवढं महागडे इंजेक्शन ठेवायची. जर आवश्यकता भासलीच तरच इंजेक्शन, आणि एकदाच करायचं आहे म्हणून सांगितलं. आणि ते बी किती ml? 3 ml मॅक्सिमम. जर शेळीचा हे जास्त असेल, स्वतः करायचं नाही आहे, त्यासाठी डॉक्टर बोलवा. येतं का लक्षात? आणि तुम्ही स्वतः जर हे केलेलं असेल, कोर्स केलेला असेल, आता 4 ml इंजेक्शन ज्या वेळेला तुम्ही देताय त्यावेळेला एकाच ठिकाणी 4 ml इंजेक्शन द्यायचं नाही. लक्षात ठेवा ह्या गोष्टी. ह्या काय प्रिकॉशन इतकी महत्त्वाची सांगितलेली असतात. मी ज्या वेळेला आता मोठ्या जनावराला 30 ml, गाय, म्हैस, बैल ह्याला जर हा आजार झाला तर ह्याला हे 30 ml ची ती बॉटलच असते. ती 30 ml च्या 30 ml द्यावं लागतं, लक्षात ठेवा. मग ते 30 ml च्या 30 ml द्यायचं का आणि एकाच ठिकाणी द्यायचं का? तर 30 ml इंजेक्शन 15 ml या बाजूला आणि 15 ml त्या बाजूला, आणि हे इंजेक्शन चांगलं चोळायचं असतं. तसं 4 ml जेव्हा तुम्ही मोठी शेळी जर असेल आणि तिला जर इंजेक्शन देत असाल तर इकडच्या बाजूला इंट्रामस्क्युलर आहे म्हणून सांगितलं, इकडच्या बाजूला 2 ml आणि इकडच्या बाजूला 2 ml. इंजेक्शन तेच आहे, परंतु एक 10 मिनिटाच्या फरकाने एकाच वेळेला दिली तर काय फरक होत नाही. पण एका ठिकाणी जर तुम्ही ही 4 ml औषध सोडलं आणि ते जर व्यवस्थित नाही चोळलं तर असा गुठळी यायची शक्यता असते की जी गुठळी कायमस्वरूपी तशीच राहू शकते. त्याच्यामुळं महत्त्वाच्या गोष्टी ह्या सांगितल्या या व्हिडिओमध्ये. डॉक्टरच्या साह्याने तुम्हाला माहीत नसेल तर ट्रीटमेंट करा. त्यांना या इंजेक्शनची नावं सांगा, ते त्या पद्धतीनं योग्य त्याच्यावरच्या सूचना वाचून तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतील. हे व्हिडिओ माझे एक जण पाहत नाही, डॉक्टर लोकसुद्धा पाहतात. येतं का लक्षात तुमच्या? म्हणजे हे एक प्रकारचं ट्रेनिंगच आहे. मी फक्त माझ्याकडे असलेलं ज्ञान द्यायचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही ते किती आतुरतेने घ्यायचं हे जजतेने ठरवा. ओके, नमस्कार. आणि इथं हा भाग पूर्णपणे 4था भाग इथं संपवतो. आणि हे जे 4 व्हिडिओ आहेत क्रमाने आलेले, हे व्यवस्थित त्या चॅनलवरती, या चॅनलवरती, दोन्ही ही चॅनलवरती, म्हणजे शेळीपालन भैसर आणि भैसर भजन कीर्तन, दोन्हीपैकी एका चॅनलवरती एक तुम्हाला मिळून जातील. तर ते बघा आणि त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करा. ओके, ठीक आहे.